नर्मदा परिक्रमा आश्रम सुलपानी झाडी मोलगी या आश्रमात आमचे दोन माते बघा केवढी एकदम तन्मयाने सेवा करतायत। मैयाजी नर्मदे हर। नर्मदे हर। मैया आपलं नाव सांगा बरं, आपण कुठून आहेत, काय नाव आहे आपलं? जिल्हा गुलाबराव शिवणकर, रायनार वरुड, बुलढाणा जिल्हा। आपलं माते? लताबाई गवळी, रायनार सिंधी, जिल्हा बुलढाणा, जिल्हा जालना, रायनार सिंधी, आरबळाबाई। आपली पहिलीच परिक्रमा? पहिलीच परिक्रमा नाही दुसरी ही आता ही सेवासाठी पहिली दुसरी. परिक्रमा केली आणि सेवेसाठी दुसरी, सेवेसाठी दुसरी। सेवेसाठी आलेलं परिक्रमा नाही बरं, सेवा सेवेचं जे हे प्रोत्साहन कोणाकडनं घेतलं की सेवा करावीशी असं वाटतं तुम्हाला? असं मनात वाटलं की आपण परिक्रमा केल्यापेक्षा सेवा करणं महत्वाची। सेवेतच आपल्याला सेवेसाठी आमच्या मनात इच्छा लागली, आम्ही सेवेसाठी आलो आणि पहिली परिक्रमा केली, मग पाय दुखला। अरे वा। मग पाय दुखल्याच्या नंतर काही तुला तू सांग माय. पाय दुखल्याच्या नंतर मला मैयानं आराम दिला। मी चालत चालत गेले, मनात इच्छा लागली की आपण कधीतरी मैयाची सेवा करावी आणि माझ्या मनात आलं की आपण भरलेलं पोत सोबत रिकामा करतोय, परिक्रमा करताना सेवा घडली तर हे पोत भरून घरी जाणार आहे आपण। नाही ना माते, सेवेत बरेच लोकांनी परमेश्वराला पाहून घेतलेलं आहे। हा उदाहरणार्थ पहा तुम्ही राजा गोपीचंद हरिश्चंद्र, हा त्याने आपलं राजपाट सर्व सेवेमध्ये अर्पण केलं, शिवाय आपले पुत्रही आणि सर्व त्याने अर्पण केलं, त्याला सेवेत परमेश्वर मिळाला। संत मीराबाई यांनी आपलं सर्व अर्पण केलं, त्यांना परमेश्वर मिळाला। तर मनात इच्छा झाली की आपल्याला परिक्रमा केल्यापेक्षा सेवा करणं महत्वाची आहे। अरे वा। मग त्याच्यामुळं मी मागच्या वर्षी मग आई गेल्यामुळं काही येणं झालं नाही, या वर्षी मनात विचार केला आणि थोड्या अडचणी आल्या, त्याच्यामुळे मी उशिरानं सेवे करता आली। अरे वा, आपले फार छान विचार आहेत आणि सेवाच्या बद्दल आपल्याला फार आपुलकी आहे आणि शिवाय आपण सेवाही तन मन धनाने करताय। मी बिमार असल्यामुळं मला मैयानं, मी 13 वर्ष बिन जेवल्या खावल्याची मैयानं मला वाचवलं। मला माहीत झालं माझ्या बहिणीच्या गावावरून की तुम्ही परिक्रमा करा, तुम्हाला गुण येईल, तर मला खरंच मैयानं गुण दाखवला। अरे वा। सगळं व्यवस्थित आहे। अरे वा, खरं तुमचे विचार पण छान आहेत आणि सेवा पण छान आहे। हे पहा आमचे हे माता आहेत, पोळ्या बनवत आहेत तव्यावर आणि दिवस रात्र आश्रमची सेवा करतायत। काहीच करता येत धन्य या मातांना, यांच्या सेवे भावेला की खरोखरच प्रत्येकाने तरी असं थोडाफार तरी 2-4 दिवस तरी आश्रमामध्ये जाऊन सेवा करावी। या मातेंपेक्षा आपण यांच्याकडनं काहीतरी प्रोत्साहन घ्यावा आणि प्रत्येक परिक्रमा वासीच्या चरणी ही विनंती आहे की कमीत कमी जिथं काही असेल अडीअडचण असेल आश्रमात, त्यांनी कमीत कमी जेवढं आपल्याला होईल तेवढं 10 दिवस, 5 दिवस, 2 दिवस, 4 दिवस परिक्रमेच्या आश्रमात जावं प्रत्येकाने आणि कुठे ना कुठे त्यांनी सेवा करावी, ही अशा प्रत्येक नर्मदा परिक्रमावासीला नम्र विनंती आहे। पहा आमच्या या माते खरोखरच यांचं काय वर्णन करावं तेच कळत नाही, यांना एवढी सद्बुद्धी आणि सेवेचा भाव कसा काय निर्माण झाला ही मलाही कळत नाही। हे मैयामुळं झालं। माझ्या मनात एवढी इच्छा आहे की मी मैयाची पूजा पाठ पूर्ण घरी नेलेली आहे। दोन्ही टाइम मी आरती करते मैयाची। माझ्या मनात झालं तर मी परिक्रमाला नाही येऊ शकले तरी मी मैयाची पूजा पाठ करते दोन्ही टाइम। नाही, परिक्रमा करण्यापेक्षा आई एक म्हणणं आहे माझं की सेवा केलेली फार चांगली आहे। हा, माझं म्हणणं तेच पडलं की आपण पोत उचलतो आणि आपण परिक्रमा करतो, आपण आश्रमावर थांबतो, आपलं पोत रिकामा होतं आणि सेवा केली तर पोत भरून जातं, असं माझ्या मनाचा भाव। नाही, बरोबर आहे, असंही होतं। कारण काय आहे की सेवेत जास्त महत्व आहे। सेवेला बरंच महत्व आहे आणि सेवेमुळे बरेचसे लोक तरुण गेलेले आहेत। सेवेचा भाव जर निर्माण झाला तर खरोखरच फार आपल्या देशात फार संत होऊन गेले, फार महात्मा होऊन गेले। आमच्या इकडं परिक्रमा म्हणजे काहीच माहिती नाही आमच्या भागातल्या लोकांना, पण माझ्या बहिणीच्या गावावरून माहीत पडलं म्हणून मी परिक्रमाला आले। ते लोक नाही म्हणत होते, मग पाय दुखायला लागला, त्यानं आम्हाला सोडून दिला, आम्ही दोघी बहिणीने परिक्रमा केली। अरे वा, बघा आपल्या महाराष्ट्रातले थोर संत होऊन गेले, संत गाडगे बाबा, त्यांनी सेवेमध्ये परमेश्वराला प्राप्त करून घेतलेलं आहे। आपण का नाही करू शकत? आता आई सबरीने प्राप्त करून घेतलेले। आई सबरीने किती वर्ष सेवा केली, किती वर्ष रामाची प्रतीक्षा केली त्यांनी आणि अखेर परमेश्वराने त्यांना दर्शनासाठी यावं लागलं होतं।
ते आपणही का नाही होऊ शकतं आपल्याने, आपण सेवा करून का नाही परमेश्वराला प्राप्त करून घेऊ शकतो, आपण सुद्धा परमेश्वराला प्राप्त करू शकतो. या भावभक्तीनंच आम्ही सेवेकरता आलेले बाबा. नाही काही असो पण सेवेचा भाव निर्माण होतो आणि आपल्या खरंच आपली ही सेवा फार चांगली आहे. ज्या वेळेस घरून निघलं त्यावेळेस आमचं मन होतं की अगोदर ओंकारेश्वरले जा, पण मैयाना मध्ये आमचे पाय इकडे पडले. आम्ही बुलढाण्यातून डायरेक्ट गाडी पकडली मलकापूरहून नंदुरबारला आलो. तिथे त्या बाबांना खूप सेवा घेतली आमची अरे वा, आणि तिथं मुक्कामी राहिलो. आणि नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही इकडं आलो आश्रमावर. अरे वा. चला ठीक आहे घरी माझे. जाण्याची इच्छा होत नाही की मैयाची होईल तेवढी सेवा कमी वाटते. नाही सेवेला जास्त महत्व आहे. हा. कारण ह्या भक्ती मार्गातलं हे 3 साधन आहेत. एक तन मन आणि धन. त्यापेक्षा आपण कोणाला लागू शकतो, तन लावू शकतो, मन लावू शकतो, धन लावू शकतो. आपल्याला जे आपल्याला आवडतं, आपल्याला जे पेलवेल ते आपण करू शकतो, तनाने नाही तर मनाने. आमच्या घरी देवाचा कोणालाच नाद नव्हता, पण मैयाच्या कृपेनं आमचं घर पूर्ण देवाच्या म्हणजे मैयाच्या भक्तीत लागलेले आहे. अरे वा. मी इकडे पण आमची परिक्रमाची पूजा सगळी घरी नेले. त्या पूजा पाठी करते, आरती करते दोन्ही टाइम. अरे वा, फार छान. आपले विचारही फार छान आहेत माझे. आणि खरोखरच काहीतरी तुमच्याकडनं शिकावं असं आहे. आमच्या सारख्याने पण काहीतरी शिकावं असं आहे. कारण आम्ही पण अधुरे अपुरे आहेत. आम्ही सेवा करत नाही जेवढी. नाही बाबा पण भरपूर सेवा घेतली. नाही, या, नाही, असं नाही. परिक्रमावाशीची भरपूर सेवा होती तुमच्या जेवढी जेवढी. सेवा आहे तरी माता आपण इथं आलात आणि खरोखर सेवा देत आहेत या नर्मदा परिक्रमा आश्रम सुलपाणी झाडी मोलगेला. आपण या सेवा देत आहेत याच्याबद्दल आपलं धन्यवाद. आणि आईच्या चरणी हीच प्रार्थना करेल की आपली जी सेवा आहे आई सुखरूप करून घेऊ आणि आपल्या ज्या इच्छा आकांक्षा चांगल्या इच्छा त्या आई पूर्ण करो असेच आईच्या चरणी प्रार्थना. नर्मदे हर. हे आमचे बाबा आहेत बघा. ये 24 तास ड्युटी देणार आहेत. आम्ही तर काय आज आलो काल गेलो, काल आतो आज येतो, नाही पण येत. पण यांची सेवा 24 तास असते आश्रमात. हे आमचे ओंकारदास महाराज आहेत. महाराज आपण किती वर्षापासून सेवा करताय कुठं? या आश्रमात? इथं 5 वर्ष झाले. हो हो. कसं बरं वाटतं आपल्याला सेवा करताना? बरं वाटतंय. बरं वाटतं म्हणजे आनंद येतो. सेवेमध्ये आई दिसते. मग आनंद काही काना सेवेमध्ये परमेश्वर दिसतो. तुम्हाला सेवेमध्ये आई दिसते का? अरे वा. परिक्रमावासी येताना आपल्याला काही कंटाळा येत नाही का सेवे करण्याविषयी? जेवढे जास्त आले तेवढा जास्त उल्हास हो, येतो. हो. जेवढे कमी आले तेवढा कंटाळा अरे वा. म्हणजे जेवढं जास्त आले 1000-2000 रोज यायला पाहिजे. आले पाहिजे. अरे वा. मग काय? परिक्रमावासी त्रास देता का तुम्हाला? थोडंफार देतच असते. बाबा म्हणलं आमच्या सारखे त्रास देतात जास्त करून. इथं सेवे करणारे बाबाला जास्त त्रास देतात. बाबा हे बनवा, बाबा ते बनवा, बाबा चहा बनवा. खरोखर ते आमचे बाबा ओंकारदास महाराज यांच्या या आश्रमाला फार 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 म्हणजे काय सांगा, त्याचे वर्णन काही करता येत नाही मला शब्दाची. की त्यांचे योगदान एवढं महत्त्वाचे आहे की ते 24 तास सेवा देतात. या आश्रमाबद्दल त्यांना फार आपुलकी आहे. आणि आश्रम जे चाललंय जास्त करून त्यांच्यावरच चाललंय, नाहीतर काही नाही. इथं सेवेदार कोणी येत नाही, आमच्या सारखे पण येत नाही. बाबा आपले फार फार धन्यवाद. नर्मदा परिक्रमा आश्रम सुलपाणी झाडी मुलगी यात आपण सेवा देतात याबद्दल आपले धन्यवाद. मी आईच्या चरणी हीच विनंती करेल की आपली ज्या इच्छा आहेत आई ज्या चांगल्या इच्छा सद इच्छा त्या पूर्ण करो. नर्मदे हर.